एखादा नगरसेवक, आता माझ्यासारखी नगरसेवक आता आमच्या प्रभागामध्ये भरपूर आहेत, किंवा अक्रॉस पंढरपूर जरी म्हणलं आपण तर भरपूर आहेत, तर प्रत्येकाला पैसा लागतो का? तर हा पैसा लागायला पाहिजे. तुम्ही तुमच्या लोकांना घेऊन लोकांपर्यंत जाण्यासाठी तेवढाच पैसा लागेल तो लागेल. आणि त्यासाठी इलेक्शन कमिशनने सांगितलंय की तुम्ही ते जे काय तुमचा खर्च होईल तो तुम्ही नमूद करून ठेवा लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी. बाकीचा जो काही खर्च आहे की जो कुठेही काउंट केला जात नाही, ठीक आहे, तर ते ह्या रूपानं जर होत असेल तर ते व्हायला नाही पाहिजे. हे झाले नगरसेवकाच्या पर्स्पेक्टिव्हने. आणि त्याचमुळं मला असं वाटतं की ह्या गोष्टीमुळं म्हणजे शिकलेले सुशिक्षित लोक किंवा चांगले लोक येत नाहीत. आता त्याला अजून एक अशी बाजू आहे की शिकलेले लोक जरी आले तर त्याला निवडून पण देत नाहीत. आता का निवडून देत नाहीत? तर त्याला 2-3 गोष्टी आहेत. निवडून न देण्याचं कारण म्हणजे तो पैसा वाटवता. मी स्वतः समजतो पैसे वाटणे हा उद्देशच नाही, आणि त्याला पैसे वाटून मी ते इन्व्हेस्टमेंट करतोय, मग आज जाऊन मी परत इन्व्हेस्टमेंट काढणार, तो ऍस्पेक्ट नाहीये. दुसरं आहे पार्ट्या देण्यात, तर ते नाही द्यायला पाहिजे. ते पण मी बोलेल की पार्टी देण्यामुळे एक पिढी पूर्ण बरबाद होते. एक इलेक्शन आलं आता मी बघतोय, नुसतं जेवण आणि पार्ट्यावर चालत नाही, त्याच्या पुढे जातं दारू होते. आणि ही सगळी यंग जनरेशन आहे ते त्या गोष्टीमुळं वाया चाललेले आहेत. म्हणजे हा दुसरा अँगल आहे त्याचा. हा फक्त 5-10 दिवसाचा गोष्ट नाहीये. त्याच्या पुढं जी यंग लोक आहेत, जे तरुण लोक आहेत, ह्या गोष्टीच्या मुळं वाया जातात. ऑलमोस्ट मी बघितलेले, म्हणजे माझे जवळचे मित्र असतील किंवा आजूबाजूचा जो काही परिसर आहे जे ऐकतोय, तर ते खूप विचित्र पार्ट आहे. तर तरुणांनी त्या गोष्टीला जाऊच नये, ठीक आहे. आता दुसरा पार्ट मी अजून एक सांगेन की आता लेट्स से मतदाराकडून आपण बघूया पैसे घेणे. आता समजा तुम्हाला कुणीतरी, आता मीच मतदार आहे, समजा मला कुणीतरी 1000 रुपये दिले, ठीक आहे ना साहेब, आणि तो चांगला पण आहे, व्यवस्थित पण आहे, तर मी पैसे घेऊ का? ठीक आहे, तर ते पैसे तुम्ही घेऊ नका. पैसे जर तुम्ही घेतले तर 2 गोष्टी होतात. 2 नगरसेवक आहे, जरी समजा लेट्स से त्यांनी पैसे देऊन निवडून आला, तो समजा 30 लाख रुपये किंवा 20 लाख रुपये त्यांनी खर्च केला, तर मला जर तो परत त्या सिस्टीममध्ये गेला तर तोच पैसेच काढणार. आणि जे तुम्ही आता 1000 रुपये घेतलेले आहेत एका दिवसाला, आणि पुढची येणारी जी 5 वर्ष आहे, त्यामुळं तुमची जी कामं होत नाहीत किंवा होणार नाहीत, किंवा जो काही विकास, जो काही विजन आपण मांडलेले ते होत नाहीये, त्याला तेच कारणीभूत आहे. तुम्हाला असं वाटत असेल की अरे तो चांगला आहे, मी सगळ्यांकडनं पैसे घेतो आणि मला जे वाटते त्याला मतदान देतो. नाही, तसं होत नाही. हे सायकोलॉजिकल आहे. मी ज्यावेळेस एखाद्या उमेदवाराच्या पार्टीला जातो तर मी त्याला बांधील म्हणजे सायकोलॉजिकली होऊन जातो की हा बाबा नाही, हा चांगलाच आहे, किंवा हे मला ते दाव वाटतं. जरी मी इंडिपेंडंट थॉट करतो, मी निवडणूक प्रक्रियेमध्ये जाऊन काहीतरी बटन दाबतो मला जो उमेदवार आहे त्याला, पण ज्यावेळेस आपण पार्टीला जातो किंवा पैसे घेतो, मग तुम्ही 2-4 लोकांकडनं जर घेत असाल तर तेही खूप घातक आहे. एका दिवसासाठी काय ते 2, 3, 4, 5 हजार जे मिळतात ते कुठेही पुरत नाहीत, कुणालाच पुरत नाहीत ह्या काळच्या महागाईमध्ये. तर तुम्ही मतदारांनी सर्वांना, म्हणजे पूर्ण पंढरपुरातल्या मतदारांनी सर्वांना सांगणं गरजेचं आहे की आम्हाला पैसे नको, हे ठामपणाने सांगा. आणि मग जो उमेदवार आहे त्याला विजन द्या, किंवा त्याला सांगा की माझी कामं व्हायलाच पाहिजे, माझ्या ह्या वार्डचा म्हणा, शहराचा हा विकास व्हायलाच पाहिजे. त्यावेळेस तुम्ही प्रश्न विचारू शकता. काल ज्या आजी मला बोलल्या त्या खूप महत्वाचं, आणि प्रत्येक माणसाच्या मनातल्या त्या बोलल्या. ते म्हणले आम्ही कुणाचे पैसे घेत नाही, आणि पैसे न घेतल्यामुळं आम्हाला कुणाची काही भीती नाही. सो हा महत्वाचा मुद्दा आहे. तर ह्या सर्वांना मला तेच सांगायचं आहे की पैशाचे जे काय अर्थकारण किंवा जे काय लिंकेजेस आहेत त्या मोठ्या आहेत. ते फक्त एका 1000वर किंवा 2000वर थांबत नाही, किंवा 5000 तुमच्या मतांपुरतं थांबत नाही. त्याचं लिंकेज खूप मोठं आहे. मग त्याच्यानंतर मग ज्या गोष्टी चालू होतात त्या वेगवेगळ्या, म्हणजे किंवा गुन्हेगारी चालू होते, भरपूर अशा वेगवेगळ्या गोष्टी चालू होतात. तर त्या व्हायला नाही पाहिजेत. म्हणून ही जी निवडणूक आहे ती सर्व पंढरपुरातल्या सर्व नागरिकांना माझी विनंती आहे की तुम्ही पैसे घेऊ नका. जरी कोणी तुम्हाला द्यायला आलं तर त्यांना तेच सांगा की आत्ता देऊ नको, मला जो चांगला माणूस आहे त्यालाच मी देईन. आणि तुम्ही त्यानंतर त्यांना हक्कानं किंवा अधिकारानं ते प्रश्न मांडा, असं मला वाटतं. आणि पैसे जरी घेतात, भरपूर अजून त्याला एक तर्क आहे
लोक म्हणतात की सगळ्यांकडनं पैसे घ्या आणि मग एकाला द्या. ते पण करू नका, कारण त्या पैशांनी जी ट्रेंड तयार होतोय त्या ट्रेंडमुळं आपले जे काही गोष्टी आहेत, म्हणजे जो सुजाण नागरिक म्हणतो, म्हणजे असं भरपूर वेळा म्हणलं जातं, तुमची माणसं कशी आहेत त्याच्यानुसार तुमचं सरकार ठरतं. म्हणजे आत्ता जे आपण राहतोय ना, हे आपण डिझर्व करतो. सो वी डिझर्व दिस, की आपण ज्या शहरामध्ये राहतो, आता आपलं जे शहर आहे ते आपणच डिझर्व करतो, दुसरं कोणी नाही करत. त्यामुळे हे आत्ता मला तेच सांगायचं आहे की लोकांनी त्या गोष्टीवर विचार करावा. आणि मी येणाऱ्या काळात अजून ह्या गोष्टीवर बोलेल, प्रकर्षानं बोलेल. हां, तर मी प्रभाग क्रमांक 12 मधून येतोय आणि मी सर्वांशी भेटतोय, बोलतोय आणि मला जे काय अनुभव येत आहेत तेच मी तुमच्यावर शेअर करतोय. आणि मला तेच वाटतं की तुम्हाला जर योग्य वाटत असेल की हे बंद व्हायला पाहिजे, तर मी डेफिनेटली माझा पूर्ण 100% देईल. आणि नागरिकांकडनंही मला असा इच्छा आहे, आणि मी स्वतः नागरिक आहे, मलाही तेच वाटतं, तेच मी तुम्हाला सांगतो, सर्वांना आवाहन करतोय की स्वाभिमानी नागरिक जसं त्या आजी होत्या आणि असे भरपूर असतील आणि आहेत, तर आपण स्वाभिमानी म्हणून आपल्या मतदानाचा हक्क बजावला पाहिजे. तर मग ह्याच्यामध्ये खरा बदल व्हायला चालू होईल.